योगेश ट्रेनच्या जनरल डब्यात एका बर्थवर पडला होता. गाडी स्टेशनवर थांबली आणि परत सुरू झाली तेव्हा अचानक त्याचं लक्ष त्याच्या सोडचिठ्ठी झालेल्या पत्नी रागिनीवर गेलं. 6 वर्षांनी त्याने तिला पाहिलं होतं. रागिनी समोरच्या सीटवर बसली होती. ती अशक्त आणि थकलेली दिसत होती. साधी साडी, कपाळावर बिंदी नव्हती, मंगळसूत्रही नव्हतं. हे पुरेसं होतं हे सांगण्यासाठी की तिने अजून दुसरं लग्न केलं नव्हतं. योगेशच्या मनात विचार आला, ती अजूनही एकटी आहे का? तसंच जसं तो स्वतः होता. जेव्हा रागिनीचं लक्ष योगेशकडे गेलं तेव्हा तो अस्वस्थ होऊन दुसरीकडे पाहू लागला. पण का माहीत नाही, काही वेळाने त्याने आपली सीट सोडली आणि रागिनीच्या शेजारी जाऊन बसला. कशी आहेस? योगेशने संकोचाने विचारलं. रागिनी खिडकीकडे बघत म्हणाली, ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मीही ठीक आहे. कानपूरला चाललोय. सणामुळे रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून जनरल डब्यात आलो. तू? मीही कानपूरला चालले. आई आजारी आहे, भावाकडे राहते. तिला भेटायला चालले, रागिनीने शांतपणे सांगितलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. नंतर योगेशने विचारलं, एक प्रश्न विचारू? रागिनीने नजरेने होकार दिला. आजतागायत लग्न का केलं नाहीस? ती गप्प होती. पण काही वेळाने तिने विचारलं, तुम्ही केलं का? योगेशने नकारार्थी मान हलवली. कुल्फी विकणारा डब्यात आला तर योगेशने रागिनीला खाण्याचा आग्रह केला. ती हसली आणि थोडीशी जिजत म्हणाली, एक अट आहे, पैसे मी देईन. रागिनीने 2 कुल्फ्या विकत घेतल्या आणि खायला सुरुवात केली. ती हसत होती पण डोळ्यात दडलेले अश्रू योगेशने ओळखले. सोडचिठ्ठीच्या वेळी मी तुला 30 लाख रुपये देत होतो. तू का नाही घेतलेस? योगेशने विचारलं. जर घेतले असते तर माझ्या स्वाभिमानाला कशी सामोरी गेले असते? असं म्हणाले असते की ज्याच्यापासून दूर गेलीस त्याच्यावरच अवलंबून आहेस, रागिनी म्हणाली. योगेशला जाणवलं की रागिनी आजही तितकीच स्वाभिमानी आणि मजबूत आहे. मी कधीच तुझी कदर केली नाही. तुझ्या जाण्यानंतर समजलं की मी किती चुकीचा होतो. आता सगळं बदललं आहे. राग, वाईट सवयी सगळं सोडलं आहे, योगेश म्हणाला. रागिनीच्या चेहऱ्यावर एक उदासी होती. आता काय उपयोग? जेव्हा ऐकायला हवं होतं तेव्हा नाही ऐकलं. तुमच्या रागामुळे माझे 2 वेळा गर्भपात झालं. आज माझ्या 2 मुलं असती, ती म्हणाली. हे ऐकून योगेश भावूक झाला. कधी कधी वाटतं मी फार वाईट माणूस आहे. कदाचित हीच शिक्षा आहे की मी आज एकटा आहे. आईही गेली. कानपूर स्टेशन येत होतं. योगेशने विचारलं, परत कधी जाणार? उद्या सकाळी. जनरल डब्यातच जाणार? हो, आम्ही गरीब लोक रिझर्वेशन घेऊ शकत नाही. जी ट्रेन मिळेल त्यात बसतो. दुसऱ्या दिवशी योगेश स्टेशनवर सकाळी 8:30 वाजताच पोचला. रागिनी 10ला आली. ती नवीन साडीत सुंदर दिसत होती. दोघांनी कुल्फी खाल्ली आणि ट्रेनची वाट पाहिली. ट्रेनमधील प्रवासादरम्यान योगेश अचानक म्हणाला, मला फक्त मैत्री नकोय, मला तू हवी आहेस, कायमची, हसायला आणि रडायला माझ्यासोबत. रागिनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. मला कळलंय मी तुझी कदर केली नाही, पण आता सगळं योग्य करायचंय. कृपया मला माफ कर आणि परत ये. रागिनीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मी कालच ठरवलं होतं. आता एकटं चालण्याचे दिवस संपले. तुझीच वाट पाहत होते. हे ऐकून योगेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ट्रेन पुढे सरकली. रागिनी योगेशच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत होती. 6 वर्षाचा दुरावा संपला होता. आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला होता. योगेश आणि रागिनीचं आयुष्य पुन्हा एकत्र सुरू झालं. कानपूरला पोहोचल्यावर योगेशने रागिनीला तिच्या आईच्या घरी सोडलं. त्याने ठरवलं की तिची आणि तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तो उचलणार. काही दिवस रागिनी तिच्या आईसोबत राहिली. पण योगेशच्या सहवासाने तिच्या मनातील जुने जखम हळूहळू भरू लागले. काही आठवड्यानंतर योगेशने रागिनीला आपल्या घरी याची विनंती केली. त्याने तिला आश्वासन दिलं की आता तिचा सन्मान, प्रेम आणि तिच्या स्वाभिमानाचा पूर्ण आदर केला जाईल. रागिनीही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार झाली. ती म्हणाली, योगेश, आयुष्याच्या या नव्या प्रवासात मला तुझी साथ हवी आहे.
पण यावेळेस फक्त शब्द नाही, कृतीतून तू तुझं बदललेलं रूप दाखवावंस वाटतं. रागिनी आणि योगेशने पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली. पण नव्या नात्याला काही अडचणींना सामोरं जावं लागलं. योगेशचं भूतकाळातील वागणं रागिनीच्या मनातून सहजासहजी जात नव्हतं. ती कधीकधी थोडी सावध वाटायची. पण योगेशने प्रामाणिक प्रयत्न करत तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. एकदा योगेशने तिला विचारलं, रागिनी, तुझ्या स्वप्नाबद्दल बोल ना, आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचंय. रागिनीने सांगितलं की तिला एक शिक्षण केंद्र उघडायचंय. स्वप्न बाळगून आहे, जिथे गरीब मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजवता येईल. योगेशने तिला पाठिंबा दिला. त्याने आपल्या जमलेल्या पैशातून तिचं शिक्षण केंद्र सुरू केलं. दोघांनी मिळून त्या केंद्राचा प्रचार प्रसार केला आणि लहान मुलांसाठी नवीन वाट उघडली. रागिनीच्या डोळ्यात पुन्हा स्वप्नांचा प्रकाश झळकत होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण अचानक योगेशच्या भूतकाळातील एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात येऊन उभी राहिली. रोहित, जो रागिनीच्या आणि योगेशच्या घटस्फोटात भूमिका बजावणारा होता. रोहितने योगेशला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या नात्यात फूट पाडायचा प्रयत्न केला. रागिनीने हे लक्षात आलं आणि ती म्हणाली, योगेश, जर आपण भूतकाळाला पुन्हा येऊ दिलं तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आपण या सगळ्यांचा सामना एकत्र करू. योगेशने रोहितचा सामना करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या प्रामाणिक जीवनशैलीने रोहितच्या धमक्यांना हसून उडवलं आणि त्याला त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर केलं. या प्रसंगानंतर योगेश आणि रागिनीचं नातं अधिक मजबूत झालं. त्यांनी आपला भूतकाळ मागे टाकला आणि एकमेकांवर विश्वास ठेवत भविष्याचा विचार केला. काही महिन्यात रागिनीच्या शिक्षण केंद्राने चांगला जम बसवला. मुलांच्या चेहऱ्यावरची हसू पाहून तिला समाधान वाटायचं. एके दिवशी योगेशने तिला म्हणलं, रागिनी, आपल्या घरात आता आणखी एक आनंद यायला हवा. आपण आपल्या भविष्याचा विचार करूया. रागिनीने लाजत मान डोलवली. काही महिन्यातच त्यांच्या संसारात नवा पाहुणा येणार होता. योगेश आणि रागिनीचं आयुष्य संघर्ष आणि प्रेमाने भरलेलं होतं. त्यांचं नातं आता विश्वास, आदर आणि एकमेकांवर प्रेम यावर उभं होतं. त्यांनी आपल्या भूतकाळाला मागे सारून आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला. आयुष्याने त्यांना पुन्हा एक संधी दिली होती आणि यावेळेस त्यांनी ती हातून जाण्याची चूक केली नाही.